भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी या नावाने या माणसाने छत्रपती शिवरायांचं सिंहासन हे सोन्याचं मळवतो असं म्हणून जी काही देणगी गोळा केली आहे, अशी जी काही आता माहिती आमच्याकडे आहे, यावरून ही देणगी गेली कुठे, पैसा निधी गेला कुठे, यावर आम्ही जाब विचारतो. त्यांनी केलेला पैसा कुठे घातला? अलीकडे फॅड आलाय, देवाच्या नावाने पैसे गोळा करा, रामाच्या नावाने तुझं धन लुटा, चंदा चोरी करा. हे सगळं जे काही आता चाललं आहे की जसा प्रभू रामचंद्राच्या नावाने आलेल्या देणग्या यांनी गिळंकृत केल्यात, सोना गहाळ केला, चांदी गहाळ केली, करोडो रुपये, 1000 कोटीच्या वर पैसे यांनी गहाळ केलेत. हा आस्थेशी भावनेशी खेळ जसा केला तसं छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन या माणसांनी बहुजनांना चुकीच्या दिशेनं नेण्याचं काम केलं, यांच्या डोक्यामध्ये विष पेरण्याचं काम केलं. आणि या मनोहर कुलकर्णी नावाच्या माणसांनी उर्फ संभाजी भिडे यांनी गोळा केलेला पैसा हा कुठे आहे, कुठे टाकला आहे, कुठे खर्च केला आहे, हे जर आम्ही विचारतो तर गैर काय आहे? सत्य परिस्थिती पुढे आली पाहिजे. महाराजांच्या नावाने, शिवरायांच्या नावाने हा जो काही कोणी धंदा करत असेल आणि महाराजांच्या सिंहासनाच्या नावाने पैसे गोळा करत असेल तर तो कारवाईस पात्र आहे. सत्य परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार जर म्हणत असतील की नसती काँग्रेसने उठाठेव करू नये, आता हे सत्य विचारणं, हे चंदा चोरी करणं, लूट करणं, तिजोरी लुटणं, महाराजाच्या नावाने पैसे लुटणं, हे जे काही धंदे चाललेत यावर काय आम्ही बोलू नये? आणि आम्ही बोलल्यानंतर या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट असावी. चोर चोर आहे, तो कुठल्या धर्माचा नाही, जातीचा नाही, तो कुठल्या पंथाचा नाही. जर या भावनेशी खेळून चोरी करत असेल किंवा त्या पैशाचा विनियोग दुसऱ्या कामासाठी लावत असतील तर या संदर्भात चौकशी व्हावी, एवढीच आमची मागणी आहे. नाही, हा मिसिंग लिंक सुरू करताना एवढी घाई का केली सरकारने? उद्घाटनाची लवकर सुरू करायची, फटाफट काम आटोपा, ही घाई आणि प्रेशर जो होता हा सरकारचा होता, हे मान्य केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जो कंत्राटदार आहे, ज्याच्याकडे आता किमान 2 लाख कोटीची कामं आहेत, तो मेगा इंजिनिअरिंग, आता यांच्याकडून कामाची अपेक्षा, चांगल्या कामाची अपेक्षा कशी ठेवणार? कारण त्यांनी भारतीय जनता पक्षाला 900 कोटी रुपयाचा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड दिला. आता हा माणूस 900 कोटी रुपये जर एखाद्या राजकीय पक्षाला देत असेल तर त्याच्याकडून चांगलं काम, उत्कृष्ट काम अपेक्षा कशी ठेवणार? म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि हे कामाचा दर्जा, कामाची स्थिती आणि त्यात झालेलं काही मिसिंग धनाचा त्याची चौकशी करून पुढे पाऊल उचलावं अशी आमची मागणी आहे. मिसिंग लिंक को लेकर मुख्यमंत्री ने कल एग्जाम्पल दिया इंजीनियरिंग का कि पहली बारिश थी इसलिए देखते हैं किस तरह से, और मलबा काफी गिरा वहां पे. नहीं, देखो ये रास्ता जो मिसिंग लिंक का है इसका तो बड़ा ढोल पिटा गया था. हमने सीलिंग बांधा है, अभी 18 साल हो गए, कुछ नहीं हुआ. अब ये 6 महीने 7 महीने के अंदर में, अपने कितने 70 दिन के अंदर में ये मिसिंग लिंक का ये जो हालत हुआ है, अब ये किसका फॉल्ट है? इंजीनियरिंग का है, डिजाइनर का है, क्या किसका है? तो अभी तो सीएम साहब ने बहुत ये कही कि इसमें जो टेक्नोलॉजी का वापर हुआ है, जो एक्सपर्ट का वापर हुआ है, तो इससे ये स्थिति निर्माण होने के बाद मुझे नहीं लगता कि काम का दर्जा ठीक से है. इसमें जरूर गड़बड़ी हुई है, करप्शन हुआ है और कॉन्ट्रैक्टर को भी जितने काम दिए जा रहे, महाराष्ट्र के करीबन उसके पास में 50,000 करोड़ के ऊपर के काम है उसके पास. तो एक ही कॉन्ट्रैक्टर को किसके आदेश पर, कौन दिल्ली के आदेश पर आप काम देते हो इतना? उनका वो बोलता है वो काम उसको मिलता है, विदाउट कॉम्पिटिशन, विदाउट स्पर्धा जो काम दिए जाते हैं. और इसमें से जो कोई गैर भ्रष्टाचार होता है ये सीधा है. आजकल राज्य में जो करप्शन चल रहा है उससे ये स्थिति आने वाली है. असं आहे, तो रस्ताच डोंगरातून मुळात जातो. तुम्ही डोंगराच्या कडा कशा सुरक्षित राहतील, त्या लँडस्लाइड होणार नाही याची कन्स्ट्रक्शन करताना, ते डिझाईन करताना त्या इंजिनियरनी
त्या स्ट्रक्चरल इंजिनियरनी असेल किंवा संबंधित जो काही एक्सपर्ट असेल त्यांनी जे डिझाईन करून दिलं त्या पद्धतीनं काम झालं नसेल. आता याला एकनॉफ गार्डचा काय संबंध? पाणी किती येऊ देत, आपण वारा किती येऊ दे, त्याला सस्टेन करणारं जे काही कन्स्ट्रक्शन आणि डिझाईन आहे ते पूर्ण जर झालं असतं तर ह्या भानगडी आज आल्या नसत्या असं मला वाटतं. प्रधानमंत्री डोनेशन को लेकर सर वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवलेल्या भाजपला मुंबई सुरक्षित राखता आली नाही तर गेल्या 2-3 दिवसामध्ये मुंबईमध्ये 10 जणांचा मृत्यू झाड पडून इमारत पडून झालेला आहे आणि 350हून अधिक मोठी झाडं कोसळलेली आहेत. एकूणच मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन केल्या भाजप पहिल्याच पावसात अपयशी ठरला आहे. 100%. बघा, मुंबईची सत्ता घेतली पण मुंबईची वाटही लागली. प्रशासन काळामध्ये मुंबईच्या ठेवीमध्ये घट झाली. आत्ताही हे सरकार आल्यानंतर 4,000 कोटीच्या ठेवी गोठवल्या गेल्या. ठेवीमध्ये कमी आली. हा पैसा कुठे गेला? सिमेंट रस्त्याची कामं करत असताना या झाडाच्या प्रोटेक्शनसाठी, झाडाचं वजन कमी करण्यासाठी ते रिनिंग करायला पाहिजेत, ते केलं गेलं नाही. त्याच फांद्या छाटण्याचं काम व्हायला पाहिजे. दुसरीकडे सिमेंट रस्ते झाल्यामुळे त्यांच्या रूट्सला पाणी मिळत नाही. जे रूट्स जेवढे मुळं खोलवर जाऊन त्यांना सोर्स पाहिजेत, पाण्याचा सोर्स पाहिजेत, त्याला मजबूती पाहिजेत, ते रूटशूट काही मजबूत झालेले नाही. आणि अशामुळे दर वर्षाला, काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की एका वर्षाला साधारणतः 600 झाडं पडतात, 650. पण एका दिवसामध्ये मी माहिती घेतली तर 350 झाडं पडली. त्यांनी सांगितलं, आम्ही म्हणतो. याचा अर्थ मुंबई ही आता पूर्णतः जे काही हरित मुंबई आहे किंवा हिरवीगार मुंबई आहे ते आता उद्या याच पद्धतीनं दर पावसाळ्यात जर झाडं पडतील तर मला वाटतं मुंबईत झाडं शिल्लक राहणार नाही. मग याची निगा कोण राखणार? उद्या त्याचा पर्यावरणाचा परिणाम होईल मुंबईवर. आत्ताच टेम्परेचर मुंबईचं वाढलेलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये हे सरकार, हे महानगरपालिकेचं आणि सरकारचं अपयश आहे. सत्ता येऊन महानगरपालिकेची सत्ता व्यवस्थित सांभाळत नाही हे सिद्ध झालेलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चाचपणी सुरू आहे की एनडीए सोबत जायचं की नाही आणि तशा पद्धतीची जबाबदारी एका मोठ्या नेत्यावर त्यांनी सोपवली असं कळतंय. बघू, आज चर्चा करण्याला अर्थ नाही, पण चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे. आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा? सत्ता हवी आहे की पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामित्व सांभाळून छत्रपती शिवरायांच्या, बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर विश्वास ठेवायचा आहे की धन आणि संपत्ती आणि सत्ता, मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं आहे? हे त्या लोकांचा संबंध आहे. त्यावर मला भाष्य करायची गरज नाही. पण जे पुरोगामी विचाराला धरून जी मंडळी आहे ती नक्कीच त्या विचाराला धरून काँग्रेसकडे येतील, काँग्रेस बरोबर राहतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जे तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही घेणार का, एक्सेप्ट करणार? 100% घेणार, 100% घेणार, 1,01% घेणार. आमचा कुणाचाही त्याला विरोध नाही. आमच्या पक्षवाढीसाठी जो कोणी नवीन येत असतील तर त्यांना सोबत घेऊन पुढे जायचा आमचा नक्की विचार. चर्चा सुरू आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीएमध्ये जाण्याची. ज्या पद्धतीने चर्चा सुरू असते तुम्ही म्हणताय महाविकास आघाडीचं भविष्य नेमकं काय आहे? तुम्ही चर्चा केली आहे का समोरच्या पक्षामध्ये? भविष्य काय आहे म्हणजे आहे ते आहे, जे आहे ते आता तुमच्या पुढे आहे. आम्ही लढतो जेवढे आहे तेवढे. ठीक आहे, बदलत असते परिस्थिती. भारतीय जनता पक्ष सुद्धा 2 वरून 300 वर गेली खासदारांच्या. इथे काय होतं महाराष्ट्रात? 2-4 ओबीसी चेहरे होते. महाराष्ट्रात सुद्धा काय होतं? पण आलेत ते सत्तेत. त्यामुळे असं नाही की कमी आहे की जास्त आहे. पण जे आता आमच्या बरोबर येतील त्यांना आमची घ्यायची तयारी आहे, एवढंच आमचं मत आहे. आणि मजबूती नक्की पक्षाला मिळेल जर नवीन लोक येतात, जोडतात आणि विचाराची माणसं येतात, लढणारी चांगली माणसं येतात, त्यावेळेस त्याचा पक्षाला फायदा होतोच. पण नव्याचे ते फाउंडर होते त्या शरद पवारांनी आता एनडीएमध्ये जाण्याचा विचार करावा हा विरोधाभास वाटत नाही? नाही, मला तरी अजून कुठे असं कानावर आले नाही की त्यांनी कसले विचार केलेला आहे. हे विचार मीडियामध्ये चर्चेला आहे. त्यांच्याकडून अधिकृत कुठे असा विचार आलेला आहे? त्यामुळे एखाद्या नेत्यांच्या संदर्भात हे भाष्य करणंही चुकीचं आहे. योग्य आणि त्या संदर्भातली भूमिका येऊ द्या, मग आम्ही त्या संदर्भात आमची भूमिका मांडू. काही तुमचं चर्चा झाली आहे त्यांच्यासोबत किंवा ते दिल्लीशी चर्चा झालेली आहे काही नेत्यांशी, असं मला माहिती मिळाली आहे. नाही, पण शरद पवार यांच्याशी तुम्ही चर्चा करणार आहात का? नाही, पवार साहेबांशी चर्चा त्यांच्याकडून, पवार मोठे नेते आहेत, पवार हे वयस्कर आणि सिनियर नेते आहेत, त्यांच्याकडून कसा काही संकेत आला तर आम्ही जाऊ भेटायला. त्यांच्या पक्षातले जर वरिष्ठ नेते चर्चा करत असतील तर शरद पवारांच्या संमतीशिवाय चर्चा करणार
नाही, त्यांनी कुणाच्या संमतीशिवाय चर्चा करण्यापेक्षा आमच्याकडे आम्हाला जर चर्चा करायची असेल तर पवार साहेबांच्याकडून किंवा त्यांच्या कुठल्या नेत्याकडून तसा काही निरोप आला तर आम्ही भेटायला जाऊ, आम्ही विनंती करू काँग्रेसमध्ये येण्यासाठी. तो आमच्या आणि ते विचार आम्ही हायकमांडला सांगू. सिंगल आईडी ले लेता हूँ हिंदी में. नाही, हे बोगस सरकार आहे तर बोनस काय देणार? बोगस सरकारकडून बोनसची काय अपेक्षा? हे खोटारडे सरकार आहे. ज्या अटी आणि शर्ती घातल्यात कर्जमाफी देताना त्यामध्ये 12-13 हजार कोटीच्या पलीकडे कर्जमाफी होणार नाही. 12-13 लाख लोकांनाच त्याचा फायदा होईल. 56 वगैरे काही दिसत नाही. हे 56 इंची छातीसारखं 56 इंच काम आहे. याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. आणि हे सगळं दिसत असताना धानपट्ट्यातील शेतकऱ्यांना बोनस द्यायची मागणी आमची आग्रही आहे. आम्ही पत्रव्यवहार केला आहे, सातत्यानं मागणी करतो आहोत. पण नियत नसेल तर काही इलाज नाही. तुम्हाला लाखो करोडो रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायला तयार आहे आणि धान उत्पादक शेतकरी आज संकटात आहे, त्याला तुम्हाला द्यायला पैसे नाहीत, त्यांची अश्रू तुम्हाला दिसत नाहीत. यावरून या सरकारची नियत हे स्पष्ट झाली आहे की हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे. आर्थिक सल्लागार समितीने असं म्हटलंय की लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवा महागाईच्या दृष्टीनं. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं राज्य सरकारला शिफारस केली की लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवा, कारण त्या पद्धतीनं महागाई त्या दृष्टीने पैसे वाढले पाहिजे. हो, तर आर्थिक सल्लागार समितीनेही दिलं पाहिजे. केंद्राकडून या लाडक्या बहिणीसाठी अधिकचा पैसा त्यांनी पुरवला पाहिजे. केंद्र सरकार नाहीतरी रुपयातला 67 पैसे लुटून खातोय. 67 पैसे टॅक्स रुपाने सामान्य माणसाला लुटतोय. एक वस्तू एकाने घेतली की दुसऱ्या दुकानदाराने घेतली, ते विकली की परत त्याच्यावर टॅक्स, परत त्यांनी विकली की त्याच्यावर टॅक्स, ग्राहकापर्यंत टॅक्स. तर 67 पैसे हे तर सरकारच्या 1 रुपयातील सामान्य माणसाच्या खिशातील 67.50 पैसे, 67.5 रुपये 100 रुपयातील हे सरकारच्या केंद्र सरकारच्या तिजोरीत जात आहेत. तर त्यांनी या लाडक्या बहिणीसाठी अधिकचा निधी द्यावा आणि त्या निधी देऊन या सगळ्या आर्थिक संकटामध्ये मात करण्यासाठी मदत करावी. केंद्र की आर्थिक सलाहकार समिति ने प्रधानमंत्री जी ने कहा कि लाडली बहन योजना जो है फायदेमंद है, लगातार इसमें कहीं न कहीं और इसका रिव्यू होने की नहीं, पंतप्रधान को हम शुभेच्छा देते हैं. वो रेवड़ी भूल गए. पहले वो रेवड़ी 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 कहते थे, अब वो लाडली बहन कह रहे. तो उसके लिए हमको उनको बधाई देना चाहिए प्राइम मिनिस्टर को कि अच्छा समझ में उनको आ गया कि लाडली बहन को पैसा देने से लाडली बहन को वोट मिलते हैं और सत्ता भी मिलती है, ये उनके समझ में आया. इसीलिए उन्होंने आज ये कहा कि ये अच्छी योजना है, इसको और बढ़ाना चाहिए. तो सेंट्रल गवर्नमेंट पैसे दे. मान तो भी आम आदमी से 100 रुपए में से 67 रुपया 50 पैसा तो टैक्स के माध्यम से वसूल कर रहा है, बार बार टैक्स लगाकर, चाहे जीएसटी हो या टैक्स हो या बार बार बेचने से उसके ऊपर जो टैक्स लगता है. तो लूट तो चालू है. तो क्या कहाँ जा रहा है पैसा? अदानी अंबानी के पास में देने से लाडली बहन को देने के प्रयास अगर केंद्र सरकार करता है तो आनंद है. इन्हीं के लिए मंत्री बार बार कहते हैं कि लाडली बहन योजना की वजह से पैसे नहीं हमारे पास बाकी इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट के लिए. नहीं, देखो लाडली बहन के लिए पैसे नहीं. आर्थिक सलाहकार से केंद्र का ये कहता है, प्राइम मिनिस्टर इसको अच्छी योजना कहती है. कोई ना कोई एकमत तो होना चाहिए. बार बार इधर भी जाओ उधर भी जाओ, आधे मेरे पीछे आओ. वो आसरानी का जो पिक्चर था ना, शोले, हाँ, आधे उधर जाओ ना आधे उधर जाओ. तो ये कौन सी बात होगी? जो लेना है, जो करना है, जो निर्णय लेना है, लाडली बहन को नजर के सामने रखकर. बीच में तो हमारे ऊपर ही आरोप लगाया था, हमने कहा था कि बंद करने के लिए. ऐसे तो गलत अफवाहें फैलाते हैं. तो हम तो सच कहते हैं कि लाडली बहन को और बढ़ाकर देना चाहिए. महंगाई बहुत है, सेंट्रल ने भी पैसा देना चाहिए.